PB न्यूज. मी राजकुमार सुर्वे घेऊन आलोय शहरातली खास बातमी. उल्हासनगर काँग्रेस कमिटीची येणाऱ्या महापालिका निवडणुकी संदर्भात बैठक आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न. रविवार 3 डिसेंबर रोजी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक संदर्भात पुढील रणनीती व इच्छुक उमेदवार सोबत चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत सर्व इच्छुक उमेदवारांना व पदाधिकारी यांना कामाला लागण्याची सूचना जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. त्याच प्रामुख्याने प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत नागरिक समस्या जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी तत्पर होणे, निवेदन देणे, आंदोलने करणे, सत्ताधारी पक्षाचे खोट्या व भ्रष्ट कारभाराबाबत जनतेला जागरूक करणे, लोकोपयोगी कार्यक्रम करणे, शासकीय योजना राबवणे इत्यादी गोष्टीवर ठराव करण्यात आला. त्याचसोबत समविचारी, सुशिक्षित व जनतेच्या सेवेकरिता तत्पर असलेल्या लोकांना जोडणे व महापालिका निवडणुकीसाठी अशा चांगल्या व नवीन चेहऱ्यांना पर्याय म्हणून तिकीट वाटप करण्यासंदर्भात ठराव झाला. या बैठकीनंतर उल्हासनगर शहरातील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉक्टर हितेश सचवानी यांनी काँग्रेस पक्षाचे विचार व श्री राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नवनियुक्त प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह प्रवक्ता आसाराम टाक, राजेश मल्होत्रा, ब्लॉक अध्यक्ष किशोर धोडके, नानिक आहुजा, सुनील बहराणी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम मडवी, राजेश पक्के, जिल्हा महासचिव दीपक सोनवणे, युवराज पगारे, वामदेव भोयर, आबासाहेब साठे, निलेश जाधव, ईश्वर जग्यासी, डॉक्टर हितेश सचवानी, दीपक गायकवाड, अन्सार शेख, उषा गिरी, विद्या शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते. बातमी संपली.